मित्रांनो, कालचा व्हिडिओ संपवताना म्हणजे काल रात्रीचा जो व्हिडिओ होता तो संपवताना मी असं म्हणालो होतो की इंडिया अलायन्सचे जे नेते आहे, काँग्रेस सोडून बाकीच्या पक्षातले जे नेते आहेत ते राहुल गांधींची खाट टाकायचा प्रयत्न करू राहिले का? कारण त्यांना राहुल गांधींचं नेतृत्व मान्य नाही आहे. राहुल गांधी काय एकूणच काँग्रेसचं नेतृत्व त्यांना मान्य नाही आहे. आणि काल दिवसभर जे स्टेटमेंट्स करत होते इंडिया आघाडीतले नेते, उद्धव ठाकरे असो का ममता बॅनर्जी असो का आणि कोणी, ते बघितलं तर याच्यावरून एक लक्षात येते की राहुल गांधींची काहीतरी मोठी गेम करायचा हे लोक प्लॅन करून राहिले. आणि जेव्हा इंडिया अलायन्सची मीटिंग संपली काल, तेव्हा अशी माहिती आली की म्हणजे तेव्हा जी माहिती आली आपल्याकडे मीडियामधनं जी माहिती आली त्याच्यावरून तर हे सिद्धच झालं का या लोकांनी सगळ्यांनी मिळून राहुल गांधींची मोठी गेम केलेली आहे. या सगळ्यामध्ये म्हणजे राहुल गांधींची गेम करण्यामध्ये सगळ्यात समोर होते अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी. आता ममता बॅनर्जींनी आणि अरविंद केजरीवाल अशी माहिती आली की असा प्रस्ताव मांडला की इंडिया अलायन्सचे समन्वयक म्हणा किंवा पंतप्रधान पदाचे चेहरा म्हणा किंवा पंतप्रधान पदाचे उमेदवार हे मल्लिकार्जुन खरगे असतील. खरं म्हणजे कालच्या मीटिंगमध्ये जागा वाटप ठरायला पाहिजे होतं, फायनल व्हायला पाहिजे होतं. समन्वयक कोण आहे हे फायनल व्हायला पाहिजे होतं. पंतप्रधान पदाचा उमेदवार फायनल व्हायला पाहिजे होता. पण फक्त प्रपोजलच्या स्टेजवरती ती मीटिंग संपली. मग या परिस्थितीमध्ये केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांनी ही गुगली काऊन टाकली असेल? आज मी याच विषयावर बोलणार आहे. नमस्कार, मी अश्विन अघोर, तुम्ही बघून राहिले घनघोर. मित्रांनो, काल जी मीटिंग झाली इंडिया अलायन्सची त्याच्यात नेहमीप्रमाणे काही निघालं नाही. 3-3.5 तास चालली मीटिंग, पण शेवटी कॉन्क्रीट काय तर मोठं शून्य. मीटिंग संपल्यावरती मल्लिकार्जुन खरगे मीडियाशी बोलले, मीडियाला ब्रीफ केलं. त्याच्यामध्ये काय म्हणाले खरगे का बा आम्ही आधी निवडणुका जिंकू, आमची खासदारांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करू, मग ठरवू पंतप्रधान कोण होणार आहे ते. म्हणजे इंडिया अलायन्सचं काम कसं चाललं पाहिजे, लोकांचे मुद्दे उचलायचे आहे, लोकांच्या जे प्रश्न आहेत लोकांचे प्रश्न त्याला वाचा फोडली पाहिजे, त्याच्यासाठी देशभरामध्ये 8-10 मीटिंगा घेतल्या पाहिजे, प्रचारसभा घेतल्या पाहिजे, याच्यावरती आमचं एकमत झालेलं आहे असं खरगे म्हणाले. म्हणजे बापरे, किती मोठा निर्णय घेतला. आता हे बेसिक राहते राजकारणातलं. लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे, लोकांचे प्रश्न उचलायचे, ते सोडवायचा प्रयत्न करायचा, देशभरामध्ये मीटिंग घ्यायची. आम्ही कोण आहे, आम्ही इंडिया अलायन्स म्हणजे कोण, आमचे घटक पक्ष कोण हे लोकांना समजलं पाहिजे. हा निर्णय घेतला आणि याच्यावरती जर तुमचं एकमत झालं तर याच्यामध्ये कोणती मोठी गोष्ट आहे? खासदार निलंबित जे झाले काल आणि परवा लोकसभा आणि राज्यसभेमधून, त्याचा निषेध या मीटिंगमध्ये करण्यात आला. त्याच्याबद्दल देशभरामध्ये एक आंदोलन करायचा निर्णय घेण्यात आला. आणि एकूण जी काही माहिती या इंडिया अलायन्सच्या मीटिंगबद्दल आली त्याच्यातून एक असं समजून आलं की या पूर्ण कामाबद्दल, ज्या प्रकारे इंडिया अलायन्सचं काम चालू आहे, कारभार चालू आहे, त्याच्याबद्दल ममता बॅनर्जी नाराज आहे. मीटिंगला जायच्या आधी जेव्हा त्या पत्रकारांशी बोलल्या तेव्हा त्या असं म्हणाल्या की आधी निवडणूक लढून येऊ, मग पंतप्रधान पदाचा चेहरा वगैरे नंतर, पंतप्रधान कोण होणार ते नंतर ठरवू, आधी निवडणूक लढणं आणि मेजॉरिटी मिळवणं हे महत्त्वाचं आहे. त्या हेही म्हणाल्या होत्या तेव्हा की 30 डिसेंबरपर्यंत, 30-31 डिसेंबरपर्यंत जास्तीत जास्त तुम्ही जागा वाटप निश्चित करा, समन्वयक ठरवा. मीटिंगला जायच्या आधी ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे भलतंच बोलत होते आणि मीटिंगमध्ये यांनी चर्चा कशावर केली? म्हणजे खरगे जे म्हणाले, खरगेंनी नंतर ब्रीफिंगमध्ये जे सांगितलं मीडियाला आणि जयराम रमेश तेही बोलले त्या याच्यामध्ये, त्याच्यावरून त्यांनी म्हणजे त्याच्यावरून हे असं आहे की यांची चर्चा कशावर झाली का मोदी सभागृहात येऊन नाही राहिले. एवढे मोठे मोठे प्रश्न आहेत, एवढे मोठे मुद्दे आम्ही काढले, आम्हाला त्याच्यावर चर्चा पाहिजे, पण मोदी काही सभागृहात येऊन नाही राहिले आणि आमचेच खासदार निलंबित करू राहिले. आता 22 तारखेला देशभरामध्ये हे लोक म्हणे आंदोलन करणार आहे 22 डिसेंबरला. का तर खासदार निलंबित झाले,
लोकशाहीचा गळा घोटून राहिले, लोकशाहीचा खून करून राहिले, तेच नेहमीचं नाटक. आणि यांनी एक गोष्ट अशी ठरवली आहे की इंडिया आघाडीचे जे काही प्रचार सभा आहेत त्या जानेवारीमध्ये सुरू करायच्या. आता मला एक गोष्ट समजून नाही राहिली का 22 डिसेंबरला हे देशभर प्रोटेस्ट करणार आहे. मग हे जागा वाटप कधी करतील, कोण किती जागा लढणार हे कधी ठरवतील, स्ट्रॅटेजी कधी ठरवतील आणि प्रचार कधी करतील, जानेवारीमध्ये प्रचार कसा काय सुरू करतील, जाऊन जानेवारीमध्ये सभा घेऊन सांगतील काय लोकांना की आम्ही कोणती जागा लढवून राहिलो, आमचा उमेदवार कोण आहे या जागेवरचा, कोणाला मतं द्यायची आहे, हे लोकांना कसं काय समजणार आहे. हा काही विचार नाही, फक्त काहीतरी टाइमपास केला 3-3.5 तास. आणि इतक्या उशिरा प्रचार सुरू करून म्हणजे जवळपास 2-1 महिने मिळतील यांना प्रचाराला, तेव्हा प्रचार सुरू करून यांना काय मिळणार आहे यांचं देवालाच माहिती. आता मार्च एप्रिलमध्ये जर मतदान होणार असेल तर जानेवारीमध्ये तुम्ही प्रचार चालू करून फायदा काय तुमचा, आणि तुमच्या जागाही ठरल्या नाही, काहीच बाकीचं ठरलं नाही. याचा अर्थ असा आहे की जानेवारीपर्यंत यांचं जागा वाटप सगळं समन्वयक वगैरे जो कोणी आहे ते ठरणार नाही, हे नक्की. जागा वाटपाबद्दल खरगे काय म्हणाले का प्रत्येक राज्यातले नेते म्हणजे इंडिया आघाडीचे जे पक्ष आहेत ते आपल्या आपल्या राज्यामध्ये लोकल नेते स्थानिक लेवलवरती चर्चा करतील, जागा वाटप करतील, आणि मग त्याच्यामध्ये जर काही डिस्प्यूट राहिला तर ते सेंट्रल लिडरशिप तो प्रश्न सोडवेल, त्याच्यावरती फायनल निर्णय वरिष्ठ नेते घेतील. आता राज्यामध्ये काही प्रॉब्लेम आहेत, इंडिया आघाडीच्या पक्षांमध्येच प्रॉब्लेम आहेत, हे खरगेंनी पण मान्य केलं. त्यांचं असं म्हणणं आहे की ते कसे सोडवायचे हे नंतर ठरवलं जाईल. म्हणजे जर प्रॉब्लेमच नाही सोडवले तर जागा वाटप कसं करणार. खरगेंनी तर काल हेही मान्य केलं का पंजाब, हरियाणा, तेलंगणा या राज्यांमध्ये प्रॉब्लेम आहे सीट शेअरिंग बद्दल, इंडिया अलायन्सच्या पक्षांबद्दल. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर खरगेंचं नाव ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवालांनी सुचवलं की बा हे पंतप्रधान पदाचे उमेदवार इंडिया आघाडीचे. आता हा प्रस्ताव आल्याबरोबर काँग्रेसमध्ये एकदम सुनसान, कोणीच बोलून नाही राहिलं, नीलबटे सन्नाटा. धक्काच बसलाय काँग्रेसला की आता याच्यावर रिॲक्ट व्हावं तर कसं व्हावं. कारण आयुष्यभर ज्या पदावर राहुल गांधींनी नजर ठेवली, म्हणजे त्यांना असं वाटत होतं की बा पंतप्रधान व्हायसाठीच माझा जन्म झालेला आहे, त्याच्या खाली मला काही मान्यच नाही, माझा जन्मसिद्ध अधिकार आहे पंतप्रधान पदावर. आता तेच पद हातचं जाऊन राहिलं आणि नाव कोणाचं समोर आलं, त्यांच्याच पक्षाच्या अध्यक्षांचं. म्हणजे जरी यांनी राहुल गांधींचं नाव प्रपोज केलं असतं, त्यांचा चेहरा दिला असता तरी काही फरक पडला नसता, कारण इंडिया अलायन्स निवडणुका जिंकणार नाहीच आहे, ही गोष्ट तर पक्की आहे. यांनी किती इकडे कोलांड्या मारल्या, किती कबड्डी केली तरी काही फायदा नाही आहे. पण केजरीवाल आणि ममतांनी खरगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींना गोळी मारली आहे. तसं बघायला गेलं ना तर या ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी काय केलं, एका दगडात 2 पक्षी मारले. राहुल गांधींनाही बाजूला केलं, गांधींचं महत्त्व कमी केलं, आणि काँग्रेससाठी एक मोठा प्रॉब्लेम करून ठेवला की आता ते इंडिया अलायन्समध्ये राहण्याबद्दल किती सिरियस आहे हे आता कळेल. गांधी की इंडिया अलायन्स याच्यापैकी काँग्रेस काय निवडते, हा एक फार मोठा प्रॉब्लेम काँग्रेस समोर त्यांनी उभा करून ठेवलेला आहे. या लोकांनी जे नाव प्रपोज केलं खरगेंचं, आता त्याच्यानंतर हे जे पत्रकार लोक आहे आपले, पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक, त्यांनी असं विश्लेषण केलं का बा ही खरगे विरुद्ध मोदी म्हणजे दलित विरुद्ध ओबीसी अशी लढाई करायचा इंडिया अलायन्सचा विचार आहे. याच्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही, कारण हे शक्य नाही आहे, ते होणारही नाही आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की हे सगळं जे आहे ते काँग्रेससाठी अवघड जागेचं दुखणं झालं आहे. मल्लिकार्जुन खरगे दलित आहे, त्यांना तुम्ही सरळ सरळ विरोधही करू शकत नाही, आणि गांधी कुटुंब क्लेम पण करू शकणार नाही, नाही मलाच व्हायचं आहे, मीच होणार, खरगेंना नाही होऊ देणार वगैरे. मग ते दलित विरोधी असल्याची इमेज तयार होईल गांधी कुटुंब.
पण मुळात प्रश्न हा आहे की खरगेंचं नाव काँग्रेस सोडा, इंडिया अलायन्समधल्या बाकीच्या नेत्यांना तरी मान्य आहे का? बाकीच्या नेत्यांचं तरी याच्यावरती एकमत आहे का की खरगेंना समन्वय केलं पाहिजे आणि खरगे आपल्या इंडिया अलायन्सचा चेहरा राहिले पाहिजे म्हणून? आता हे प्रपोजल आल्याच्या नंतर नितीश कुमार नाराज झाले अशा बातम्या येऊन राहिल्या. कारण त्यांना असं वाटतंय का बा या इंडिया अलायन्सचा शिल्पकार मीच आहे, आर्किटेक्ट मीच आहे, मीच पुढाकार घेतला, मीच देशभर दौरे काढून लोकांना भेटलो, नेत्यांना भेटलो विरोधी पक्षाच्या, त्यांना एकत्र आणलं, त्यांना एका झेंड्याखाली, म्हणजे अजून झेंडाही तयार नाही यांचा, त्यांना एक अलायन्स केलं भाजप विरोधात. आज तेच नितीश कुमार साईडला पडले आहे, त्यांना कोणी विचारून नाही राहिलं. केजरीवाल आणि ममता बॅनर्जी दोघांचाही आपला आपला अजेंडा आहे आणि तो पुढे रेटायसाठी त्यांनी हे जे सगळे भावी पंतप्रधान आहे इंडिया अलायन्समधले त्या सगळ्यांची यांनी गेम करून टाकलेली आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंनाही पंतप्रधान व्हायचं होतं आणि शरद पवारांनाही व्हायचं आहे. शरद पवारांची पण गेम झाली ना राजे याच्यामध्ये. आता तेही म्हणू शकत नाही का, म्हणजे आपलं नाव कुठून आणू शकत नाही समोर. म्हणजे बघा शरद पवारांवर काय वेळ आली. कालच मुलगी निलंबित झाली लोकसभेतनं आणि कालच खरगेंचं नाव प्रपोज केलं आणि तेही कोणी केलं? ममता बॅनर्जींनी. शरद पवारांच्या इतक्या जवळ आहे तरी सुद्धा. पण या सगळ्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गेम झालेली आहे राहुल गांधींची आणि काँग्रेसची. आता राहुल गांधी 2014 पासून पंतप्रधान व्हायचे स्वप्न बघून राहिले. सोनिया गांधींचा प्लॅन असा होता का UPA 3 सत्तेत आली तर राहुल गांधी पंतप्रधान झाले असते, म्हणजे त्यांना पंतप्रधान करायचा असा सोनिया गांधींचा प्लॅन होता. तो एक सिनेमा आला होता ना ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंगांच्यावर. त्या सिनेमामध्ये तो एक डायलॉग पण आहे की सब कुछ आप ही करोगे तो नए प्राइम मिनिस्टर क्या करेंगे. म्हणजे नए प्राइम मिनिस्टर कोण? राहुल गांधी. आता हा प्लॅनच सोनिया गांधींचा भसकावून टाकलेला आहे ममता बॅनर्जी आणि केजरीवालांनी. त्यातली हवा काढून टाकलेली आहे आणि नाव असं समोर केलं आहे की ते कोणी रिजेक्ट पण नाही करू शकत. आता या सगळ्या याला गांधी कुटुंब, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे कसे काय रिॲक्ट करतात हे बघणं मोठं इंटरेस्टिंग राहणार आहे. मित्रांनो आता इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिचितांसोबत शेअर करा आणि घनघोर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.